सगळं कोणासाठी? तुझ्यासाठी. काल ताप होता की नाही तुला? त्रास होत होता, तोंडाला चव नव्हती, काही खावंसं वाटत नव्हतं, म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी बनवलं. चिंगी बाळा, ह्यातला एक एक घास जरी खाल्ला ना तरी पोट भरेल तुझं. अजून पोहे पण आहेत. हा, तू सगळं माझं फेवरेट केलंयस, मग मी सगळंच खाईन ना. हो हो. ठीक आहे, चल सुरुवात तर कर. चिंगी, बरं वाटतं ना आता? हो. गुड. आई, काल रात्री बाबा आला तेव्हा तुम्हाला उठवलं का नाहीस? कारण की मी सांगतो, कारण आईला सरप्राईज द्यायचं होतं. तू सकाळी उठल्या उठल्या तुझ्या शेजारी बाबा झोपलेला तुला दिसेल, तसं झालं की नाही? हो. म्हणून आईने सांगितलं नाही तुला. रमाताई, माफ करा मला. यापुढे मी स्वतःच्या बाळाचा विचार नाही करणार. हे घे काका. आनंदी, ते टेरेसवर तू कपडे वाळत घातलेस ना, आणलेस? नाही, नंतर आणते. नाही, पाऊस आला तर भिजतील परत. चल बरं, मी तुला मदत करतो. चल चिंगी, तू टीव्ही बघ, मी आईला मदत करून येतो. हा, खा. चिंगी, हे सगळं संपव. हा, पटकन आलो आम्ही. काय झालं? ॲनिव्हर्सरी नंतर इतकी खुश मी पाहिली माझी आनंदी, आणि आत्ता पाहतोय ही आनंदी. खूप फरक आहे यार. नाही काय झालं? आणि हाताला काय झालं तुझ्या? काही नाही. आनंदी, हात भाजलाय तुझा. आनंदी, इतकुसा चहा देतेस का ग? कसा कोरडा झालाय? सांगा ना यांना. आई, आपलं ठरलंय की आनंदी! नाही? हा, आनंदी, काय का सीमा? इरा इरा कुठे? अण्णा अण्णा ती घरी आहे, मी नाही बसत. तुम्हाला कोणाला काही कळलंच नाहीये का? काय काय? हे बघ, इराचा व्हिडिओ आहे. बघू बघू. आनंदी बघ ना. माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचक फोडायलाच हवं. माझे बॉस राघव कर्णिक यांच्या बरोबर रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते. आम्ही दोघच होतो. तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला. माझ्यावर जबरदस्ती केली. हे काय बोलते ती मुलगी? काय बोलते ही? हे मूर्खा ही मुलगी. अरे माझा लेक एकटी दुकटी घरी जाऊ नये म्हणून तिला घरी घेऊन येतो. माझी सून तिला खाऊ पिऊ घालते आणि काय बरळते आहे. असं नाहीये माझा मुलगा. ही खोटं बोलते मुलगी. तो तुमचा मुलगा आहे म्हटलं, तुमचा विश्वास नाहीच बसणार याच्यावर. हा मग आनंदी, आनंदी, अगं तू एवढं सगळं सहन करून इथे राहतेस हे मला माहिती नव्हतं ग. तू मला तुझी मैत्रीण समजतेस ना, आणि ही गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. पण आनंदी, आता ना तू हे काही सहन करायचं नाहीयेस. तुला ना आता इथे राहायची काही एक गरज नाहीये. तू ताबडतोब तुझी बॅग भर. मी तुला ना माझ्यासोबत घेऊन जाते. मी तिकडे तुझं सगळं व्यवस्थित करून देईन. तुला ना या असल्या माणसासोबत इथे राहायची काही एक गरज नाहीये. असं नाही करणार. आनंदी, अगं किती भोळी आहेस तू. अगं ती मुलगी असं खोटं का सांगेल? ती
असं का करत असेल? पण घरी येऊन गेली आमच्या, ह्यांनी मदत केली तिला. अगं ती घरी आली होती म्हणजे तिचा राघव भाऊजींवर विश्वास होता म्हणून आली होती ना. हे असं नाही करणार. अगं मग ती मुलगी उगाच सांगतेय का की राघव भाऊजीने तिच्यावर हात टाकला म्हणून? तुला कळतंय तू काय बोलतेस? ती मुलगी खोटं बोलते, तुला कळतंय का सीमा? हो काकू, हे मी नाही बोलत आहे, हे या व्हिडिओ मधली मुलगी बोलती. तेच सांगते, विश्वास नको ठेव तिच्यावर. हो काकू, हा व्हिडिओ आहे ना आता एव्हाना आपल्या सोसायटी मधल्या प्रत्येक ग्रुपवर गेलाय. हॅलो, काय? हा मी बोलतेय सुलक्षणा कर्णिक. अगं त्या दिवशी आली, मारे पोटभर जेवून गेलीस, गप्पा हाणून गेलीस आणि तुला काय कोणी अधिकार दिला ग माझ्या पोराची बदनामी करायचा? कोणी अधिकार दिला तुला? तुला माहितीये का तो कसा आहे? एका शब्दाने कधी कोणाला त्यांनी दुखवलं नाही. अगं एका कुठल्या बाईकडे नजर वर करून त्यांनी बघितलं नाही, तू सरळ त्याच्यावर आरोप करतेस. काय किती पैसे पाहिजे तुला? हा, हे सगळं पैशासाठी चाललंय ना? हा, मला कळत नाही तुला वाटतंय? कोण आहे तुझ्या पाठीमागे? हा, बोलवी तर धनी कोण आहे तुझा? तुला अरे काय करतेस हे? बोलते तिला. कशासाठी? तुला माहितीये तू किती मोठी चूक करायला चालली आहेस तू? नाही तिला फोन करायचा, कोणी तिच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करायचा नाही. अगं तुला काय वाटतं, हे तू आता जे काय बोललीस ना ते तिने रेकॉर्ड केलेलं असणार आहे आणि ती कोर्टामध्ये वापरू शकते. ती सांगू शकते की ह्यांच्या आईने मला फोन करून धमकी दिली. पण ती गेली नाही. ती म्हणाली की नाही मी थांबते, मी तुम्हाला मदत करते. आता कळतंय की ती का घरी जात नव्हती, माझ्यासोबत तिला का थांबायचं होतं. हे सगळे आरोप तिला करायचे होते माझ्यावर. पण हे सगळं ती का करते? काहीच कळलं नाही अजून. राघव, तू घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हो, तू काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. पण तू स्वतःची काळजी घे, खचून जाऊ नकोस तू. माझी ताकद माझ्यासोबत आहे ना. तिच्या डोळ्यात जोपर्यंत माझ्यावरचा विश्वास मी पाहतोय, मला कुठल्याच गोष्टीची भीती नाही. अरे पण हे काय चाललंय सगळं? आत्ता कुठे सगळं सुरळीत होत होतं, तुमच्यावर ही अशी संकट का येतात रे? माझ्या मुलांना कुणाची नजर लागली काय माहिती. आई, काळजी नका करू तू. हे बघा, अशा परिस्थितीत कोणीतरी येणार, काहीतरी बोलणार. आपल्याला सगळ्यांकडे दुर्लक्ष करायला हवं. तुमच्या दोघांची तब्येत ना आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तुम्ही त्रास करू नका घेऊ म्हणून आम्ही दोघंही तुम्हाला सांगायला आलो. तर आम्हाला किमान लोकांना तोंड दाखवायला एवढी तर जागा ठेव की आम्ही त्यांना सांगू शकू, मुलगी आमच्या घरी आल्यानंतर तिने तिच्या घरच्यांशी काहीही संबंध ठेवलेला नाही. बरोबर आहे. काय बरोबर आहे? असा कसा संबंध नाही? आपलं नातं आहे त्यांच्याशी आणि अशा परिस्थितीत आपण त्यांच्या बरोबर असायला हवं. नंदू, तू न कायम सासरच्या लोकांचा विचार कर, आपल्या घरच्या लोकांचा विचार करू नको. ती जर आता माहेरी गेली तर लोक आपल्याही तोंडात शेण घालतील. ते काही नाही. तू कुठेही जायचं नाहीयेस आणि गेलीस तर परत यायचं नाही. बघ, तू हे बरोबर बोलत नाहीयेस ताई. अगं तू स्वतः एक माहेरवाशी नाहीस आणि तू एका मुलीला माहेरी जाण्यापासून थांबवतेस. होच, कारण माझ्या माहेरी असे दिवे ना लावलेत कोणी. हे बघा, मी तुमच्या चांगल्यासाठीच सांगते. हिने आता तिच्या माहेरी जाणं म्हणजे लोकांना बोलायला संधी दिल्यासारखं आहे. मी सांगते ते ऐका. तुम्ही आता तिच्या भावाशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. हे बघ, ती बाई काही बोलली असली तरी राघव दादा दोषी होत नाही. हे बघ, म्हणजे खरं सत्य आपल्याला कळेल ना अजून. म्हणजे आपल्याला फक्त एकच बाजू माहितीये. जेव्हा तुमचा राघव दादा दोषी नाहीये कळेल ना, तेव्हा जा त्याला भेटायला. तुम्हाला अर्थ कळतोय का? तो व्हिडिओ व्हायरल झालाय. राघव कर्णिक यांच्या बरोबर रात्री उशिरापर्यंत काम करत बसले होते, तेव्हा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकला, माझ्यावर जबरदस्ती केली. नाही यार, मला नाही वाटत राघव असं काय करणार. हो रे, पण आजकाल काय कोणाचा भरोसा नाही. अरे पण ती स्वतःहून थांबली होती ना, ती बोलली होती ना मी थांबते म्हणून. हो, पण ती मदत करण्याच्या भावनेनेच थांबली होती ना, कामासाठी. आणि बरोबर राघवने तिथं संधी साधली. आणि कोण नाही म्हणल्यानंतर दोघांना रान मोकळं मिळालं. पण हा पण तो होता तिकडे. काय रे मनोहर? राघव साहेबांनीच मला लवकर पाठवलेलं. मी म्हणत होतो त्यांना मी थांबतो करून,
पण तेच मला म्हणाले की तू निघ आता, काम संपायला आलंय, मी लॉक करून निघतो. मग मी निघालो तिथून. बघ काय बोलणार आता. पण त्या योजनेने तरी याविरुद्ध आवाज उठवला. बरोबर. प्ले करते, प्ले कर पुढे. गुड मॉर्निंग. मनोहर, मनोहर, जा बघ काय बोलतायत सर. येस सर. हा चहा आणशील रे? चहा संपलाय साहेब. सकाळचे 10 वाजलेत आता. संपला? हो संपलाय चहा. तुम्हाला चहा नाही मिळणार. कमाल आहे. ज्यांनी चूक केली आहे तो बिंदासपणे ऑफिसला येतोय, आणि ज्या मुलीला बिचारीला त्रास झालाय ती घरात लपून बसली. काय जमाना आलाय. राघव, माझ्या केबिन मध्ये महत्वाचं बोलायचं आहे. येस सर. सर हेच हे काय आहे, यावर काय उत्तर देशील? राघव, ह्याच्यातून तू आता बाहेर पडू शकत नाहीयेस. हा पुरावा आहे, पण पुरावा आपल्या समोर आहे. आपली ही लीगल फर्म आहे आणि माझी जबाबदारी ही आहे की उद्या जर याची चौकशी झाली ना तर हे सर्व फुटेजेस मला पोलिसांना द्यावे लागतील. का केलंस हे राघव? अरे काय गरज होती हे सगळं करायची? सर, तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही मला कळतंय. सर तुम्ही कुलकर्णी सरांना विचारा, माझ्याबद्दल त्यांना विचारा प्लीज. ते असते ना तर कदाचित त्यांनी सुद्धा तुझी बाजू घेतली नसती. सर इतकी वर्ष मी या फर्म मध्ये काम करतोय. तुम्ही जरा तरी माझ्यावर विश्वास दाखवाल असं मला वाटलं होतं. इथे कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. या फर्म मध्ये ऍडव्होकेट म्हणून काम करतोस ना, पण माणूस म्हणून कसा वागशील हे मी नाही ना सांगू शकत. मी एक सिनियर ऍडव्होकेट आहे. मी फक्त पुराव्यांवरती विश्वास ठेवतो आणि पुरावा तुझ्या समोर आहे. तुझ्याकडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही पुरावा असेल तर सांग. सर हे माझं रेजिग्नेशन लेटर आहे. इथून पुढे या फर्म सोबत माझा काही संबंध नसेल आणि तुम्हाला आतापर्यंत जो काही त्रास झाला माझ्यामुळे त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. मी तुझ्याकडे पुरावा मागितला, तो नाही म्हणून हे. सर मी निर्दोष आहे आणि हे मी सिद्ध करून दाखवेनच. आणि पुरावा जर का द्यायचा असेल ना तर तुम्हाला नाही देणार, मी कोर्टाला देईन. ही माझी एकट्याची लढाई आहे. मी एकटाच लढेन आणि आतापर्यंत जी काही मला तुम्ही मदत करत आलेला आहात त्याबद्दल धन्यवाद. हॅलो आनंदी, आनंदी काय झालं ग हे? वर्षाताई खोटे आरोप करते ती ह्यांच्यावर. हो मला माहितीये ना, माझ्या दादावर पूर्ण विश्वास आहे. तो असं काहीच करणार नाही. पण ती मुलगी असं का करते? आम्हाला पण काही कळतच नाही. हो आनंदी, मला ना इथे नाही राहावं होते ग. मला तिकडे यावं असं वाटतंय पण नाही येत आहे. ते माझ्या सासरची लोक
नाही सोडत आहेत मला. नाही नाही, तुम्ही तुमच्या घरच्यांसोबत थांबा. आम्हाला काही वाटलं, मदत लागली तर आम्ही सांगू तुम्हाला. तुम्ही काळजी नका करू. आनंदी, हे जे सगळं दादाबद्दल बोलतायत ना लोक, ते नाही आवडत आहे मला. पण यातनं जावं लागणार आहे वर्षात आपल्याला. काही दिवस हे सगळं सहन करावं लागणार आहे. बरं आनंदी, मला सांग, आई कशी आहे? त्रास होतोय त्यांना. मी आहे त्यांच्यासोबत वर्षात. सगळं नीट होईल बघा तुम्ही. ठेवते. एवढं कोण रडतो? सोना, अगं भूक लागली असेल, दूध पाजलेस का? येऊ पाजले दूध तिला, पण बघा ना एवढी का रडते आज ही? हो खरंच सोना ते काय? अरे राजा. सीमा वहिनी खूप रडते हो ही. आनंदी, अगं बघ ना, परत त्या दिवशी सारखीच रडतीये. काहीच कळत नाही काय झालंय तिला. बघू. आनंदी राहू दे. आई अहो, असं काय करताय? त्या दिवशी आनंदीने गुटी दिली तेव्हा तर बाळाचं दुखणं थांबलं होतं. हे बघ, ते गुटी प्रकट झालं की नाही दोनदा. आता घरगुती उपाय नको. हा, संदेश आला की आम्ही जाऊ डॉक्टरकडे. काय ग, ओवा कशाला भाजतेस? इराच्या जरा पोटात दुखतंय, तिच्यासाठी भाजते. चालूच आहे का अजून तुझं धर्मकार्य? ती बाई तुझ्या नवऱ्याला काय काय बोलली तुला आठवत नाही का? कशासाठी चाललंय हे सगळं कळत नाही का तुला? तुम्हालाही स्वतःच्या मुलावर शंका आलीच की. हो, घेतली ना मी शंका घेतली, कारण मला प्रश्न विचारावेसे वाटले त्याला, मी विचारले. अच्छा, अगं बाई, तुला म्हणून त्रास झाला का मी विचारलं म्हणून? नाही नाही, मला तसं नाही, होऊ दे ना, होऊ दे. मला बरं वाटलं तुला त्रास झाला. आपल्या नवऱ्याला कोणी काही बोललं तर आपल्याला त्रास व्हायलाच पाहिजे. आपलं प्रेम असतं ना आपल्या नवऱ्यावर. अगं मग ती कोलते पण बोलली ना ग, काय काय बोलली तुला? हा, ते चाललं का तुला? त्याचं वाईट वाटलंच मला. मग कशाला करतेस हे एवढं? त्या सुनेचं, तिच्या सुनेला कळत नाही का? ती करेल ना, तिच्या नातीचं काय एवढं सगळं करतीये? बस ती का घरात. बाळासाठी करायला काय हरकत आहे आई? त्या सगळ्यामध्ये बाळाची काही चूक नाही. लोकांनी माणुसकी सोडली म्हणून आपण नाही ना सोडू शकत. तिच्यासाठी करू द्या मला. आलेच. पण वाईट नक्कीच वाटलंय मला. सीमा वहिनी, तुमची आणि माझी ओळख ना आत्ता झाली आहे. पण कोलते काकू माझ्या कुटुंबाला अनेक वर्षापासून ओळखतात. अनेक वर्षापासून नातं आहे त्यांचं माझ्या कुटुंबाशी. इतकं सहज तोडायला निघालायत त्या. सीमा वहिनी, तुम्ही मला मगाशी म्हणालात की काही वाटलं तर सांग, माझ्यासोबत चल, अशा माणसांसोबत राहू नकोस. माझी माणसं आहे तोही. नाही, मला हेही माहितीये की तुम्ही मैत्रीच्या नात्याने मला हे सगळं सांगत होता. त्यासाठी थँक्यू. पण तुम्ही माझ्याशी बोलणं, माझ्या कुटुंबाशी बोलणं जर तुमच्या सासूबाईंना आवडत नसेल ना, तर काहीच हरकत नाही. नाही नाही, खरंच सांगते. विनाकारण काकू मी तुमच्या घरी नाही येणार आता. पण सीमाबाईने, तुम्हाला, इराला माझी गरज लागली ना, तर हक्काने सांगा मला. आनंदी, तुम्हाला जर माझी गरज लागली, खरं तर ह्यांची गरज लागते ना तुम्हाला. संदेश दादा परदेशात गेल्यापासून हक्काने मदत मागतात ना तुम्ही ह्यांच्याकडून. मग काकांची औषधं असतील, घरातलं काही सामान असेल,
हक्काने सांगतात तुम्ही आणि तेही हक्काने मदत करतात तुम्हाला. माझ्या नवऱ्याला मी खूप चांगलं ओळखते. नाही म्हणणार ते तुम्हाला. एका हाकेवर धावून जाणारा माणूस येतो. तुम्हाला काही मदत लागली तर हक्काने सांगा आम्हाला. चिंगी, तुझ्या वर्गात बाबांबद्दल असं कोणी काही बोललं ना तर दुर्लक्ष करायचं. पण ते का बोलत होते असं बाबाबद्दल? ते तू रोज बघते कार्टून बघतेस. कोणतं? गुडमॅन? गुडमॅन. तू गुडमॅन ना खूप चांगला असतो, तरी त्याच्यावर ना खूप संकट येत असतात, त्याला लोक त्रास देत असतात. तो त्या संकटांवर मात करतो, लढाई करतो आणि त्यातनं तो बाहेर पडतो. तुझे बाबा पण तसेच आहेत. चिंगी, तुला कळतंय मी का म्हणते? तू एक काम कर, तुझ्या बाबांबद्दल जर तुला असं कोणी काही बोललं ना तर दुर्लक्ष करायचं, लक्ष नाही द्यायचं. हो. तू कशावर लक्ष देणार? तुझ्या अभ्यासावर. एकेचा कपडे बदलू नये. एव्हाना, तुम्हाला कळलं असेलच माझ्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होतोय. आता त्यात किती खरं किती खोटं ह्या सगळ्याच गोष्टी अजून सिद्ध व्हायच्यात. त्या संदर्भात तुमच्या शाळेमध्ये जे काही बोललं जात आहे ते माझ्या मुलीच्या कानांवर पडतंय. मॅडम, म्हणजे तिच्या समोर असं बोलणं योग्य नाहीये ना. रेवाच्या मनावर याचा परिणाम होऊ शकतो, तिच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. आम्हाला दोघांना असं वाटत होतं की तुम्ही तुमच्या मुलांना जर समजावून सांगितलं ना की शाळेच्या बाहेरचे विषय शाळेत नको, वर्गात नको, तर मुलं ऐकतील ना तुमचं. आज आम्ही आमच्या चिंगीला म्हणजे रेवाला घरीच ठेवलं, शाळेत नाही पाठवलं. पण हे असं किती दिवस करणार ना आम्ही? मला तुमचं म्हणणं पटतंय मिसेस कर्णिक. अहो, पण आम्ही कुणाकुणाची तोंड बंद करणार? हे बघा, एक वेळ आपण मुलांना समजावून सांगू शकतो, पण त्यांच्या पालकांना आणि इतरांना काय सांगणार? आणि मुळात अशा गोष्टी करायच्याच कशाला ना की त्यामुळे या सगळ्या चर्चा होतील. हे बघा, माझ्या नवऱ्यावर ना फक्त आरोप केले गेलेत मॅडम. तुम्ही जे ऐकलंय ना ते अजून सिद्ध झालं नाहीये. अहो, हे असं तुम्ही किती जणांना सांगणार? किती जणांची तोंड बंद करायची हे नाही माहिती आम्हाला, पण आमची तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना, शाळेतल्या मुलांना एवढं सांगावं की शाळेतल्या बाहेरचे विषय वर्गात नको, एवढंच. हे बघा, आम्ही असं शाळेत काही अनाऊन्स करू शकत नाही. अहो, त्यामुळे चर्चेला आणखी स्कोप मिळेल. प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, हा मॅटर जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत प्लीज रेवा स्कूलमध्ये नाही आली तर बरं होईल. म्हणजे काय तिला घरी बसवून ठेवायचं, शाळेत नाही पाठवायचं? हो, सध्याच्या परिस्थितीत रेवानं स्कूलला न येणंच बेटर आहे. अहो, तिचं शिक्षण थांबेल त्यामुळे. तुम्ही तिला ऑनलाईन अटेंड करायला सांगा. हे बघा, मी तिच्या क्लास टीचरशी पाहिजे तर बोलून घेते तसं. म्हणजे काय बोलताय तुम्ही? हे बघा मिसेस कर्णिक, तुम्ही फक्त तुमच्या मुलीबद्दल विचार करताय, आम्हाला इतरही मुलांबद्दल विचार करावा लागतो. अहो, या सगळ्यामुळे त्यांच्या मनावर काय परिणाम होईल हे बघणं आमची जबाबदारी आहे. तुमच्या मुलीला तुम्ही सांभाळा. नाही, ते आम्ही बघतो काय करायचं ते, पण तुमची काहीच नाही जबाबदारी. ती घेतोय ना आम्ही. हे बघा, तिचा पोर्शन मागे पडणार नाही. अँड इफ देयर इज एनी प्रॉब्लेम प्लीज कॉन्टॅक्ट अवर टीचर्स, दे विल हेल्प यू. म्हणजे तिने शाळेत यायचंच नाही का मॅडम? नाही, सॉरी टू से, बट जोपर्यंत हा मॅटर सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत रेवा स्कूलला येऊ शकत नाही. कसे सगळे आनंदाने खेळतायत, पण हा आनंद क्षणभरच आहे. संकट अजूनही आहेच. पुढे काय होणार याची टांगती तलवार सुखाने राहू देणार नाही. त्या पोरीनं नजर लावली आमच्या आनंदाला. खेळ.
कुणी येणार होतं का? नाही. राघव पोलीस आई अहो चिंकी बाळा, बाबा तुम्ही तिला आत घेऊन जा, आत खेळ. हा जा. हो हो चिंगी बाळा, आपण आत खेळूया. चला चला, काही झालेलं नाही ग. ये ये. काही हा, नाही काही ये. नाही काही नाही. ये चला. तू बस 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 कोण आलं? बस बस, बघतो मी बघतो. वाईट वाटू नका घेऊ. हा तुम्ही हे बघा, तुम्हीच मला म्हणाला होतात ना की हे असं घडेल, आपल्याला ह्यातनं जावंच लागेल म्हणून. मग आनंदी, मला माहित होतं अख्खं जग हे असंच वागणार म्हणून. पण सोसायटीतली ही माणसं गेली 15 वर्ष मला बघतायत, मला ओळखतायत. या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मी कुठे ना कुठे काही ना काहीतरी कर्तव्य निभावत आलेलो आहे. यांचा इतका अविश्वास. एक मुलगी काय येते, ती माझ्याबद्दल काय बोलते. आनंदी, हे जे काय घडलं ना, त्या योजनाने माझ्यावर आरोप केले ना, बरं झालं. काय काय बोलताय? होय आनंदी, हे असे प्रसंग जेव्हा येतात ना, तेव्हाच आपल्याला आपल्या समाजातलं स्थान कळतं. या समाजातले आपले कोण आहेत, परके कोण आहे, हे सगळं कळतं. तुला सांगतो, मी वकीलही झालो नव्हतो, विद्यार्थी दशेतला होतो मी. परिस्थिती खूप गरीब होती आमची. तेव्हा रस्त्यावरून जाताना सुद्धा 4 लोक आमच्याकडे असंच बघायचे की जसं मी येऊन त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे, हात पसरवणार आहे त्यांच्यासमोर. पण आम्ही कधीच कोणाकडे काहीच मागितलं नाही. पण आजची परिस्थिती ही त्याहून वाईट आहे. इतकी वर्ष मेहनत करून मी जे काही समाजातलं माझं स्थान बनवलेलं आहे, ही जी काही इमेज मी माझी बनवलेली ना, ते सगळं काही आता फेल ठरलेलं आहे. अहो, सत्य काय आहे आपल्याला माहितीये की नाही, मग कशाला लक्ष द्यायचं या माणसांकडे? घ्या. आणि महत्वाचं म्हणजे पोलिसही सरांकडे चौकशीसाठी नाही आले आहेत. तुझ्या घरी आले होते का पोलीस? नाही, माझ्याकडे सुद्धा नाही आलेत अजूनपर्यंत तरी. अच्छा, म्हणजे तिनं अजून कंप्लेंटच नाही केली आहे? नाही वाटतं. का? आय मीन, जर तुझ्यामुळे एवढा त्रास झालाय तिला आणि तिने व्हिडिओज व्हायरल केले तुझे, तर मग तिने कंप्लेंट करायला हवी ना? काही कळत नाही मला सुद्धा. ऐक ना, ऑफिसमध्ये काही हालचाल होईल, मला प्लीज कळवशील? हा राघव, कळवतो. काय झालं? पोलीस नाही आलेत अजूनपर्यंत, तरी नाही आलेत. याचा अर्थ तिने अजून पोलीस कंप्लेंट केलेली नाहीये. पण तुम्ही 2 दिवसापूर्वी मला सांगितलं होतं ना की कधीही पोलीस येऊ शकतात म्हणून. हो, कारण तिने व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. तिच्यावर जो काही न झालेला अत्याचार हे अख्ख्या जगाला तिने ओरडून सांगितलेलं आहे. पण मग तिने पोलीस कंप्लेंट का नाही केली? महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सत्यनारायण महाराज की. काय ग, काही त्रास होतोय का? सत्यनारायणाची पूजा चालू आहे ना वरती. बर, मग
दरवर्षी सोसायटीच्या सत्यनारायणाच्या पूजेला मी पहिले हजर असते. माझ्या हाताने सगळी तयारी करते. सत्यनारायणाची संपूर्ण कथा व्यवस्थित ऐकते. कथा ऐकण्याचं पण पुण्य असतं ना. इतकी वर्ष कमवलेलं पुण्य कुठे गेलं काय माहिती बाई. माझ्या पोरावर एवढं मोठं संकट आलं मला. तुला जायचंय ना कथा ऐकायला? अगं मग जा ना, घाबरायचं काय त्यात? हे बघ, आपल्याला माहितीये राघवनं काही केलेलं नाहीये, मग कशाला घाबरायचं आपण? जा जा. घाबरत नाहीये मी, घाबरत नाहीये, पण त्यांची तोंड कशी बघायची वाकडी. अद्वा तद्वा बोललेत माझ्या पोराबद्दल. नको बाई, नको, जाऊ दे. देव आहे सगळीकडे, इथे पण आहे देव माझा. इथूनच करते नमस्कार त्याला. अरे वा, छान. मला प्रसाद. प्रसाद. अरे अजून दे ना. आता थोडा अजून दे ना, मला घरी न्यायचं आहे. हा ठीक आहे. हो, थँक्यू. नाही नाही, खरी मी तर म्हणतो लिफ्टची सुविधा बिविधा बंदच करा त्यांची. बरोबर बरोबर. फार इच्छा आहे रे देवा तुझं दर्शन घेण्याची. नशिबात नाही. काय नाही, इथूनच करते नमस्कार तुला. ऐक सत्यनारायणाची कथा, हे ऐक सत्यनारायणाची कथा. घे, तुला प्रसाद हवा होता ना, खा. तुम्ही आणला? गोड आहे तो, जरा कमी खा, नाही तर त्रास होईल तुला. ते कळतं मला, पण तुम्ही आलाय. आता दुसरं कोणी आणून देणार आहे का तुला? नाही ना. मग बरं झालं आणलं. छान छान छान. तुम्हाला कसं काय, म्हणजे कोणी अडवलं नाही? अगं कोण अडवणार आणि कोण काय बोलणार आहे? तू प्रसाद खा ना, उगाच नसत्या चौकशा. कोणी काही बोललं का, कोणी काय अडवलं का? नाही म्हणजे तुम्ही गेलात आणि आणलं, मला फार बाई पहिल्यांदा बरं काम केलं. अगं हा, हे काय? ते तुझ्या बाबांनी प्रसाद आणला ना वरच्या पूजेचा, तर म्हटलं खावा. अहो पण तुम्ही थोडी गेला होता दर्शनाला. दर्शनाशिवाय कसं काय खाताय प्रसाद? खूप इच्छा आहे ग माझी. पाया पडायची खूप इच्छा आहे, दर्शनाची खूप इच्छा आहे, पण पूर्ण होतीये का? वर गेली तर टोचून टोचून बोलती लोक. नको बाई, अशा घरात आलाय ना प्रसाद हाती, खाऊया. करडे, हे सामान उचला आणि घेऊन जा. याची काय गरज नाही मला. असं काय करतात? दरवर्षी आम्हीच देतो ना प्रसादाचं सामान. यावर्षी आम्ही काय म्हणजे बाहेरनं ऑर्डर केलाय प्रसाद. आणि आता पहिल्यासारखं साधी माणसं कुठे राहिलेत राजू? काय काय बरोबर आहे की नाही? अहो दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. व्हिडिओ येतात व्हिडिओ. आई तुमची इच्छा आहे? हो ठीक आहे, मग आपण सगळ्यांनी जायचं दर्शनाला. चला. काय बोलतेस? चला. सत्यनारायण, सत्याचा देव आहेस. जो कोणी तुझ्या चरणाशी येतो त्याला तू मदत करतो. आज माझ्या नवऱ्यावर, माझ्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलंय.
आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार कोणीच नाही. माझ्या नवऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. आम्हाला तुझा आशीर्वाद हवा. या संकटावर मात करू एवढी शक्ती आम्हाला देतो. जे सत्य आहे ते जगासमोर येणारच. आमच्या पाठीशी असंच खंबीरपणे उभं राहा.